हातगाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याजवळचं एक छोटंसं गाव. या गावातील एक शेतकरी कुटुंब. या कुटुंबातील एक लहान मुलाचा एक असामान्य प्रवास सुरू होतो. खडतर कष्ट, संघर्ष, अभ्यासवृत्ती, बुद्धिमत्ता, दूरगामी विचार आणि शालीनता या गुणांवर जगाला गवसणी घालणाऱ्या या मुलाचा अद्भुत प्रवास आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरावा. या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचं नाव आहे M.K. अण्णासाहेब पाटील, अर्थात श्री मोतीराम किसनराव पाटील. M.K. अण्णासाहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किसनराव संपतराव पाटील एक कष्टाळू शेतकरी होते. अत्यंत कष्टाने ते शेती आणि कुटुंबाचा सांभाळ करायचे. मुलांनी मोठं झाल्यानंतर शेती सांभाळावी अशी सहज अपेक्षा ते मुलांप्रती बाळगून होते. त्यामुळे शिक्षणात वेळ खर्च न करता शेतीकडे लक्ष द्यावं असा त्यांचा आग्रह असायचा. मात्र शिक्षणाप्रती अत्यंत संवेदनशील असणाऱ्या M.K. अण्णासाहेबांनी त्या काळी शिक्षणाचा मार्ग निवडला. ज्यावेळी बहुतांश समाजामध्ये शिक्षणात सहभाग नव्हता किंवा विशेष रुची नव्हती. मुलं मोठी झाली की एकतर शेती किंवा आपले पारंपरिक काम करण्यात व्यस्त असायचे. शिक्षणापेक्षा शेतीकडे लक्ष द्यावं हा वडिलांचा आग्रह M.K. अण्णासाहेबांना अस्वस्थ करायचा. मात्र यात दिलासा देणारी एकच बाब होती, ती म्हणजे आईचा भक्कम पाठिंबा. अत्यंत धार्मिक असणाऱ्या आईने अण्णासाहेबांना शिक्षणाप्रती नेहमीच सहकार्य केलं, प्रेरित केलं. सावरगाव जिल्हा नाशिक येथे अण्णासाहेबांच्या आईने जाधव कुटुंबात जन्म घेतला. याच गावात अण्णासाहेबांचा जन्म 6 सप्टेंबर 1939 साली झाला. अण्णासाहेबांच्या घरातील प्रत्येक सदस्य धार्मिक होता. वारकरी संप्रदायांसोबत पाटील कुटुंबीय जोडलं गेलं होतं. दरवर्षी कुटुंबातील कोणी ना कोणी पंढरपूर वारीला हमखास जायचं. आपले 3 भाऊ, बहीण, आईवडील असं अण्णासाहेबांचं सुखी, धार्मिक, कष्टाळू परिवार आपले जीवन व्यतीत करीत होतं. मात्र यानंतर खरी सुरुवात होणार होती ती मोती पाटील ते M.K. अण्णासाहेब बनण्याची, एका संघर्षमय खडतर वाटचालीची. 4थी उत्तीर्ण झाल्यानंतर 5 किलोमीटर दूर असणाऱ्या तळेगाव येथे त्यांनी प्रवेश घेतला. जंगलातून त्यांना शाळेपर्यंत पोहोचावं लागायचं. जंगली हिंस प्राण्याचा तिथं नेहमीच संचार असायचा. मात्र रामावरची अपार श्रद्धा आणि आईने दिलेला रामनामाचा जप करीत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. शालेय शिक्षण घेतानाच विदेशात शिक्षण करावं असा विचार ते नेहमी करत असत. 7वी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र आता वडिलांनी त्यांना निक्षून सांगितलं की आता शिक्षण पुरे, यापुढे शेतीकडे लक्ष द्यायचे, यापुढे शिक्षण घ्यायचं नाही अशी शपथ घेण्यास सांगितले. अण्णासाहेबांनी त्यांना नकार दिला. वडिलांनी एकदा झाडाला त्यांना बांधून ठेवलं. आईने मध्यस्थी केल्यानंतर त्यांचा राग शांत झाला. ती रात्र त्यांनी प्रचंड बैचेनीत घालवली. आईची अवस्था देखील तशीच होती. एक दिवस अण्णासाहेबांनी आईजवळ घरातून पळून जाऊन शिक्षण पूर्ण करण्याचा विचार बोलून दाखविला. आईने मोठ्या मनाने हा विचार स्वीकारला. खूप शिक्षण घे, यशस्वी हो, मोठा माणूस हो असा आशीर्वाद देऊन दुसऱ्या दिवशी रात्री पुस्तक, चादर, आवश्यक सामान आणि 50 रुपये त्यांनी अण्णासाहेबांना दिले. आईचे चरणस्पर्श त्यांनी केले, आशीर्वाद घेतला आणि अंधाऱ्या रात्री आपल्या उज्ज्वल भविष्याच्या प्रकाशाकडे त्यांनी प्रस्थान केलं. हाच तो क्षण होता मोती पाटील ते M.K. अण्णासाहेब पाटील होण्याचा. भांबवलेला एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसला आहे आणि हमसाहमशी रडतोय हे बघून एका आजीने अण्णासाहेबांना घरी आणले. इथूनच त्यांची सरगर कुटुंबाची नाळ जोडली गेली. घरातील छोटी मोठी कामं करायची आणि अभ्यास करायचा, शाळेला जायचे असा दिनक्रम सुरू झाला. मध्यंतरच्या काळात वडील 40 गावी येऊन गेले आणि त्यांना भेटून गेले. थोडक्यात कौटुंबिक मतभेद आता संपुष्टात आले होते. इयत्ता 10वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी 40 गावी पूर्ण केलं.
पुढील शिक्षण त्यांनी नाशिक येथे पूर्ण केलं. याच दरम्यान हसबनीस सरांच्या प्रेरणेने ते संघात जाऊ लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते नियमित जात असत. एका शिस्तप्रिय दिनक्रमाचा अंगीकार अण्णासाहेबांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविला. नाशिक येथे BSc उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर थोडेफार जमवलेले पैसे, स्कॉलरशिप आणि मित्रपरिवार, हितचिंतक यांनी केलेल्या मदतीमुळे शुगर टेक्नॉलॉजी अर्थात शुगर इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला. उत्तर प्रदेशातील कानपूरला उच्च शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरला 2 वर्षात अण्णासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर सुरत, कराड, नगर या ठिकाणी त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. सरतेशेवटी श्रीरामपूर येथे त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. याच दरम्यान विदेशात पुढील शिक्षण घ्यावं हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर अमेरिकेतील लुसियाना स्टेट युनिव्हर्सिटीत त्यांची निवड झाली. त्यांना स्कॉलरशिप मंजूर झाली. बचत केलेले पैसे आणि मित्रपरिवाराने केलेल्या मदतीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेला उड्डाण केले. हे उड्डाण त्यांच्या उत्तुंग भरारीचे प्रतीकच ठरले. शेकडो लोकांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. शिक्षण सुरू असतानाच भारत चीन युद्ध 1962ला सुरू झालं. दुर्दैवाने स्कॉलरशिप मिळणे बंद झाली. मात्र पुन्हा एकदा मित्र कामी आले. शिवाय पार्ट टाइम जॉब म्हणून त्यांनी रंगारीचे काम सुरू केले. तर कधी हॉटेल्समध्ये त्यांनी काम केले. मास्टर इन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये उत्तम गुण त्यांनी प्राप्त केले. संस्थेद्वारे आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अण्णासाहेबांना जगप्रसिद्ध स्टर्लिंग शुगर मिल, फ्रँकलिन येथे इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. मात्र आता कुटुंबियाचा त्यांचा आग्रह वाढत चालला होता की त्यांनी भारतात परत यावं. खास करून पत्नी, ज्या अण्णासाहेबांच्या आठवणीत अश्रू ढाळायच्या. शेवटी भारतात परत येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लंडन मार्गे सागरी प्रवास करून ते स्वगृही परत आले. 5-6 महिने प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांना हवी तशी नोकरी मिळाली नाही. मात्र शेवटी टाटा कंपनीच्या सिनियर कन्सल्टंट श्री नसीम खां यांच्या प्रयत्नाने मुंबईत सिनियर इंजिनियर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. आयुष्याचा पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला. मी शुगर टेक्नॉलॉजी झाल्यानंतर साखर कारखान्याशी संलग्न असलेले सगळे विषय हाताळायचा विचार केला आणि त्यात ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मी विचार केला की साखर कारखान्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ आहेत, विशेषतः ऊस आहे, ऊसापासून तयार होणारी साखर आहे, त्याच्याबरोबर मोलॅसिस आहे आणि इतर त्याच्या अनुषंगिक असलेले पदार्थ आहेत. आणि मग त्या काळामध्ये मी साखर कारखान्यामध्ये नोकरी करत असतानाच हा विचार आला की या बाय प्रॉडक्टमध्ये आपण लक्ष घातलं आणि बाय प्रॉडक्टचं लक्ष घालताना त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये होणारा मोलॅसिस पासून इथेनॉल हा मुख्य पदार्थ नाही. आणि हा मुख्य पदार्थ असल्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की इथेनॉलचा काय वापर होतो. आणि विशेषतः त्या काळामध्ये इथेनॉलचा वापर जास्तीत जास्त दारूत किंवा पिण्यासाठी व्हायचा. आणि दारू आणि पिण्यासाठी होत असल्याने या देशामध्ये नुसतं इंधनाचंच नुकसान होत नाही तर माणसांच्या जीवनाचं सुद्धा नुकसान होतं हे लक्षात आलं. जवळजवळ 18 लाख कोटी रुपयाचा आपण क्रूडाईल परदेशातून मागवतोय आणि त्याच्यामुळे आपल्या देशातल्या ट्रेड डिफिसिटमध्ये सुमारे माझ्या मते 45% गॅप पडतोय. आणि या देशातलं ट्रेड डिफिसिटमध्ये सर्वात मोठा वाटा हा क्रूडाईलचं इम्पोर्ट असा आहे. विशेषतः आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतले सर्व वाहनं, शेतकऱ्यांच्या उपयोग पडणारी सगळी वाहनं आणि इतर काही त्या इंधनावर चालणारी वाहनं हे सगळे त्याच्यावर असल्यामुळे आपल्याला पर्याय नाही. आणि
त्यांची किंमत वाढली किंवा त्याचा परिणाम जर आपल्या देशावर आर्थिकदृष्ट्या झाला तर तो सामान्य माणसापर्यंत होतो आणि त्याचंच परिवर्तन महागाई वाढणं किंवा इतर अडचणी येणं हे होतं. त्याचबरोबर प्रदूषणचा सुद्धा फार मोठा त्याच्यावर परिणाम होतो. नोकरी करत असताना कंपनीला भोपाळ आंध्र प्रदेश येथील कंत्राट मिळाले. ते अण्णासाहेबांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. याच दरम्यान पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील यांनी अण्णासाहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा आपल्या परिसराला व्हावा अशी विनंती केली. त्यांच्या आग्रहानंतर प्रवरानगर येथे अण्णासाहेबांनी एक मोठ्या जबाबदारीची सुरुवात केली. आपल्या कष्ट आणि ज्ञानातून त्यांनी साखरेसोबत प्रोसेसिंग युनिट आणि डिस्टिलरी सुरू केली. सोबतच कागद तयार करण्याचा कारखाना त्यांनी उभा केला. पब्लिक स्कूल आणि हॉस्पिटल देखील त्यांनी उभारले. आपल्या कर्तृत्वशील नेतृत्वामुळे पुढे अण्णासाहेब तब्बल 10 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर विराजमान झाले. साखर उद्योगात केमिकल इंजिनिअरिंगची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याची सर्वत्र चर्चा व्हायला लागली. उद्योग क्षेत्रातील नामवंत संस्था, व्यक्ती अण्णासाहेबांना भेटायला यायला लागले, प्रसंगी विनंती करायला लागले. अनेक कमिटीवर त्यांची निवड झाली. इतकंच नाही तर केंद्र सरकार, राज्य सरकार देखील त्यांना आमंत्रित करायला लागले. अखेर 10 वर्ष प्रवरानगरमध्ये सेवा पूर्ण केल्यानंतर 1977ला श्री रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्यासोबत आणि सहकार्याने त्यांनी बेलगंगा साखर कारखान्याच्या उभारणीस प्रारंभ केला. शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण आणि इतर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. MK अण्णासाहेबांचं नाव सगळीकडे दुमदुमू लागलं. 76 साली रामरावजी मुळे त्याचे ट्रायलचे पहिले चेअरमन आहेत आणि नंतर 15 वर्ष मी चेअरमन राहिलोय. इतकं तरी हा एक आदर्श साखरेसाठी प्रसिद्ध असलेला कारखाना होता. आणि त्यानंतर डिस्टलरी स्थापन इथं केली. ती कमी खर्चाची डिस्टलरी. माननीय शंकरराव चव्हाण त्यावरचे मुख्यमंत्री या ठिकाणी आले. त्यांनी माझा या कारखान्याचा आमचा सर्वांचा गौरव केला आणि त्यानंतर ही डिस्टलरी संबंध देशाचं पॅटर्न म्हणून ओळखली गेली. चाळीसगाव तालुक्यातून सुरू झालेला हा प्रवास पुनश्च चाळीसगावात येऊन एक वर्तुळ पूर्ण झालं. प्रसिद्धीसोबतच लोकांच्या अपेक्षा वाढत गेल्या. बेलगंगा सहकारी साखर कारखाना हा सहकार तत्वावर होता. त्यामुळे तिथे निवडणुका होणे क्रमप्राप्त होते. याच दरम्यान अण्णासाहेबांचा अनेक राजकीय व्यक्तींशी परिचय झाला. MK अण्णासाहेब पाटील यांची राजकारणातल्या प्रवेशाची ही नांदीच म्हणावी. एक नवीन कारकीर्द त्यांच्या जीवनात सुरू झाली. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय अशा विविध टप्प्यांद्वारे त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली, ख्याती प्राप्त केली. तब्बल 14 ते 15 वर्ष त्यांनी चेअरमन पदाची धुरा या ठिकाणी वाहिली. या निवडीनंतर शेतकरी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी अनेक उपक्रम, उत्तम प्रतीचे ऊसाचे रोपं, बियाणं, पाण्याची व्यवस्था, यांत्रिक शेतीचे प्रशिक्षण, व्यायामशाळा, पतपेढी, प्राथमिक शाळा अशा विविध क्षेत्रात त्यांनी लक्षणीय उभारणी केली. कारखान्याचा चेअरमन असताना विविध कार्यक्रम चालू केले होते. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा होता शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय करावी. आणि इतकंच नव्हे, नुसते साधं शिक्षण न देता सेमी इंग्लिश, डिजिटल याचाही त्याच्यात समावेश व्हावा. म्हणजे देशातल्या कोणत्याही माणसापेक्षा त्याला कमी वाटू नये आणि देशातल्या प्रत्येक माणसाशी तो कॉम्पिटिशन करावा हा हेतू त्याच्या मागे होता. अशा पद्धतीने 6 संस्था तयार झालेल्या आहेत आणि जवळजवळ शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेऊन करतात. इतकंच नाही, या शाळेतले
पास झालेली मुलं आणि मुली अतिशय मोठ्या पदावर, मोठमोठ्या व्यवसायामध्ये आणि मोठमोठे इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट झालेले आहेत. आणि या सगळ्यांचं फार मोठं कौतुक अनेक लोकांनी केलं, शेतकऱ्यांनी केलं, सगळ्यांनी केलं. आणि ते कौतुक पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटतो. अण्णासाहेब प्रसिद्धी आणि प्रगतीच्या उंच शिखरावर होते. राजकारणात जायचं ते नेहमी टाळत असत. मात्र त्यांचं कार्य आणि समाजातून मिळत असलेला पाठिंबा यामुळे अखेर काही हितचिंतकाच्या आग्रहाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत त्यांचा राजकीय प्रवेश झाला. याच कालावधीत विदेशात अनेक प्रोजेक्ट मिळाले. नायजेरियात कोको कोला कंपनीसाठी एक मोठं टेंडर मिळालं. अथक परिश्रमाने यशस्वीपूर्वक हे कार्य त्यांनी पूर्णत्वास नेलं. या सन्मानार्थ उद्योग मंत्रालयाने 1974ला शुगर टेक्नॉलॉजी डिव्हिजनने त्यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलं. सरकार साखर आणि इतर उत्पादनासाठी अण्णासाहेबांचं मार्गदर्शन घेत असे. विविधांगी योजना यशस्वी केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना किसान मोर्चाचे अध्यक्ष बनवले. विविध राज्यांना भेटी देणे, कामगार आणि व्यवस्थापक यांच्यात समन्वय ठेवणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, मूल्य निर्धारित करणे, कर्जाची उपलब्धता, गोडाऊन, दळणवळण अशा विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य त्यांनी केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञान आणि यशस्वी जबाबदारी यामुळे अण्णासाहेबांचा एक आदरयुक्त दरारा निर्माण झाला. उन्होंने स्वयं गांव देहात में रहकर जिन पीड़ाओं को भोगा था, जिन समस्याओं को जाना था, उनकी प्रामाणिक जानकारी ने ग्रामीण विकास मंत्रालय की नीतियां निर्धारित करने में बहुत बड़ा योगदान दिया. ग्रामीण विकास और किसानों का विकास के बारे में ज़्यादा वो हमेशा सोचते हैं. मैं भी थोड़ी देर के लिए ग्रामीण विकास मंत्रालय में कैबिनेट मंत्री के रूप में काम किए थे. वो मेरे साथ थे. उस समय मैंने देखा वो नीचे लेवल ग्रास रूट लेवल पे एक्टिविटी के ऊपर ज़्यादा ध्यान देते. अण्णांचा प्रभाव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आढळतो आणि म्हणूनच त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी एथनॉलचा वापर हा गाड्यांच्या पेट्रोलसाठी करावा यासाठी पुढाकार घेतला, मेहनत घेतली आणि शेवटी सरकारला तो निर्णय करणं भाग पडलं. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं विचार करणारा आणि अहर्निशय या कामाला वाहून घेणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वाची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतली होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आणि स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, डॉक्टर लेले यांच्यासह अनेक भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. एरंडोल लोकसभा मतदारसंघातून त्यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. यानंतर देखील ते सतत खासदार म्हणून निवडून आले. 1998ला NDA सरकार निवडून आल्यानंतर पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयींनी ग्राम विकास राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं. योग्यता, निष्ठा आणि ज्ञान या निर्मळ गुणांच्या आधारे MK अण्णासाहेब एका मोठ्या राजकीय पदावर विराजमान झाले. संसदेत त्यांच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू झाला. सुरुवातीला शून्य काळात लिखित प्रश्न ते मांडित असत. नंतर हळूहळू सराव होत गेला. अनेक नवीन योजना, मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले. मात्र याच वेळेस बाय प्रॉडक्टची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी शुगर मोलेसेसपासून इथेनॉल तयार करू शकतो आणि त्याचा इंधन म्हणून वापर करू शकतो, तसेच देशाचे लाखो कोटी रुपये बचत करू शकतो, यासाठी स्वतःच्या कारमध्ये इथेनॉल आणि पेट्रोलचा वापर करून त्यांनी एक यशस्वी प्रयोग केला. संसदेत आणि संसदेबाहेर ते यासाठी आग्रही असत. 2000 साली संसदेत अण्णासाहेबांनी इथेनॉल वापरासंबंधी ठराव मांडला आणि सर्वसंमतीने तो ठराव मंजूर करण्यात आला. साधारण
2000 साली आदरणीय वाजपेयी साहेबांनी या विषयामध्ये मी मंत्री असताना लक्ष घातलं आणि ते मग त्यापासून धोरण सुरू झालं आणि त्या धोरणाचा परिणाम असा पुढे झाला की सरकारी दरबारी त्याची दखल घेतल्यामुळे दरवर्षी या विषयामध्ये वेगवेगळे बोर्ड झाले, वेगवेगळे कमिट्या झाल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समित्या नेमल्या गेल्या. आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस मी त्या विषयाचा बायोफ्युएल कमिटीचा चेअरमन पहिल्यांदा झालो ऊर्जा डिपार्टमेंटमध्ये रिन्युएबल एनर्जी या नावाखाली, आणि त्याच्या माध्यमातून हे धोरणाची अंमलबजावणी करण्याचा मला एक अनुभव आला. आणि त्याच माध्यमातून पहिलं जे धोरण झालं ते धोरणामध्ये 5% इथेनॉल वापर पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी करावा, तसंच डिझेलमध्ये सुद्धा बायोडिझेलचा वापर करावा. या धोरणाच्या निमित्तानं 8 सेंटर्स देशामध्ये तयार करण्यात आले आणि त्या धोरणाच्या माध्यमातूनच मग याची अंमलबजावणी सुरू झाली. याच दरम्यान अण्णासाहेबांना ब्राझील येथे इथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते अशी माहिती मिळाली. अण्णासाहेब त्वरित ब्राझीलला गेले. त्या ठिकाणी त्यांनी इथेनॉलची इत्थंभूत माहिती घेतली आणि ते पुनश्च भारतात आले. चांगल्या वाईट अनुभवातून जात धाडसाने, बुद्धिमत्तेने, शिक्षण आणि ज्ञानाने, अथक परिश्रमाने भारतात अशा प्रकारे इथेनॉल मॅनचा जन्म झाला. सोबतच जवळजवळ 27 साखर कारखान्याच्या उभारणीत अण्णासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. आपल्या आयुष्यात इतकं प्रचंड मोठं कार्य त्यांच्या हातून घडलं आणि आजतागायत ते सुरू आहे. इथेनॉल इंधन प्रकाराला प्रत्यक्ष अस्तित्वात आणल्यानंतर आता अण्णासाहेब बांबूच्या लागवडीवरती अर्थात शेतीवरती कार्य करीत आहे. बांबूचे उत्पादन करणारा क्रमांक 2 वर भारत आहे. हस्तशिल्प, गृहनिर्माण, नौकायन यासह घरगुती वस्तू, बांबूचे दागिने अशा शेकडो प्रकारात बांबू वापरला जातो. 2017ला इंदोर येथे आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. यात कृषी अर्थशास्त्रज्ञ, विशेषज्ञ आमंत्रित होते. 6 डिसेंबर 2018ला बांबू हे वन उत्पादनातून वगळून कृषी उन्नती या योजनेत समाविष्ट करण्यात आलं. स्वतः अण्णासाहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे प्रधान सचिव श्री नृपेंद्र मिश्र यांना एक निवेदन दिलं. भारतात राष्ट्रीय बांबू मिशनची स्थापना करण्यात आली. आदिवासी, शेतकरी, छोटे उद्योजक यासह करोडो लोकांना आर्थिक उन्नतीसाठी याचा उपयोग होईल. भारत दरवर्षी $7.5 कोटी बांबू आयात करीत असतो. यातील केवळ चीन $6.5 कोटी ची निर्यात भारतासाठी करीत असतो. भारतात बांबू उत्पादनाला प्रोत्साहन दिलं तर लाखो कोटींची बचत आणि उद्योग निर्मिती भारतात होऊ शकेल. यासह घनकचरा, टाकाऊ वस्तू, बांबू यापासून इथेनॉल निर्मिती होऊ शकेल यासाठी अण्णासाहेब गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहे. आणि म्हणून त्याच्याच बरोबर आपण एक बांबू हा सुद्धा एक पदार्थ त्याच्यामध्ये काढला. किंबहुना बांबूबद्दलचं फॉरेस्टमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि बाकीच्या लोकांना खूप त्रास व्हायचा. तो मी नॅशनल बांबू मिशनच्या माध्यमातून कृषी खात्यामध्ये आणला आणि कृषी खात्यामध्ये तो आणल्यानंतर त्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉलसाठी होऊ शकतो. इतकंच नव्हे, इथेनॉल जर मोलॅसेस पासून 100 लिटर होत असेल तर बांबू पासून जवळजवळ 140 लिटर ते एका टनापासून होत असतं. असे हे पदार्थ वेगवेगळे शोधले आणि त्या निमित्तानं मी वेगवेगळ्या कमिट्यांवर प्रमुख या नात्याने राहिलो. आणि आजही मी ग्रीन एनर्जी म्हणून जो विभाग आहे की ज्याच्यामध्ये हे नैसर्गिक पदार्थ वापरून त्याचा
उपयोग सगळ्या इंधनासाठी होतो. म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी त्याचाही मी आज चेअरमन आहे आणि त्याच्या माध्यमातून संबंध देशामध्ये नव्हे आता जगामध्ये सुद्धा त्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज सुमारे 11% आपण इथेनॉल मिक्सिंग पर्यंत पोहोचलोय आणि सरकारचं धोरण 20% पोहोचावं इतकंच नाही, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टींची उपलब्धता पाहिजे त्या करण्यासाठी धोरण कशा पद्धतीने सुलभ होईल, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने उपयोगी पडेल, किंबहुना बाकीच्याही बाबींमध्ये तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कसा उपयोग पडेल हे सगळे प्रयत्न चालू आहेत. इथेनॉल उसाचा रस, बीट, टाकाऊ अन्नपदार्थ, कंद यापासून तयार होते. तर बायोडिझेल तेलयुक्त बीजांपासून तयार होते. इंधनासाठी भारताला लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र याच वेळी अमेरिका, ब्राझील, कॅनडा, युरोपियन देश इथेनॉल आणि बायोडिझेलची निर्मिती करून मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचून अधिक समृद्धतेकडे जात आहेत. म्हणूनच भारत देखील इंधन उत्पादन त्यासोबतच पूरक उत्पादनात अग्रेसर राहावा म्हणून अण्णासाहेब सातत्याने यासाठी पाठपुरावा करताना दिसतात. बायोफ्युएल म्हणजे इथेनॉल किंवा बायोडिझेल इतर प्रॉडक्टच्या वापरांमध्ये आणि प्रयत्नामध्ये मला खूप ठिकाणच्या लोकांचं सहकार्य झालं. त्यातल्या त्यात माझ्या कुटुंबियांचं झालं आणि त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य झाले. आदरणीय तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांनी यांचा फार मोठा वाटा आहे. इतकंच नव्हे, हे धोरण स्वीकारण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर बाकीचे जे इतर लोकांनी सहकार्य केलं त्या प्रामुख्याने त्यामध्ये डॉक्टर माशेलकर आहेत, डॉक्टर गुप्ताजी आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री वाजपेयी साहेबांचाही त्यामध्ये फार मोठा वाटा आहे. आदरणीय गडकरीजी आहेत, माझे सहकारी आहेत. असे पुष्कळ लोकांची नावं सांगता येईल, सगळ्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, परंतु मी केवळ त्यांच्या प्रयत्नाने, त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मदतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई वडिलांवर असीम श्रद्धा, सुविद्य परिवार, समाजासाठी सतत काही करण्याची वृत्ती, शांत निर्मळ अभ्यासू स्वभाव, चारित्र्य संपन्न आचरण, कामातील सातत्य या गुणांच्या बळावर त्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलं. खासदार आणि मंत्रिपदी असताना आपल्या मतदारसंघात सोबतच संपूर्ण भारतात त्यांनी अभिनव योजना कार्यान्वित केल्या. आजही ते लोकांच्या, नागरिकांच्या संपर्कात असतात, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करतात. दिल्ली दरबारी आपल्या संकल्पनांचा पाठपुरावा करतात. MK अण्णासाहेब पाटील यांची आत्मकथा इथेनॉल मॅन का इदमिथ्यम हे पुस्तक वाचणं अतिशय रोमांचकारी ठरेल. मला भाग्यवान समजतो, कारण चाळीसगावसारख्या शहरामध्ये की जिथे जागतिक दर्जाचे गणित तज्ज्ञ भास्कराचार्यासारखे आणि के बुस सारखे चित्रकार अशा शहरामध्ये माझं कर्मभूमी झाली आहे. इतकंच नव्हे, या शहरामध्ये माझं शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सगळं कार्य या शहराच्या लोकांच्या सहवासात झालेलं आहे. म्हणून मी माझं धन्य समजतो आणि त्यांचे आभार मानतो. ते एवढ्याकरता की प्रत्येक क्षेत्रामध्ये मला त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या कृपेने फार मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं बायो एनर्जी किंवा बायोफ्युएलचं काम नव्हे तर एक चांगलं तज्ज्ञ या नात्यानं, एक साखर कारखान्याचा चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता या नात्यानं आणि सेवक या नात्याने या ठिकाणी काम करायला मिळालं. इतकंच नव्हे तर अनेक प्रमाणे देशाची सेवा करायला मिळाली आणि असं नाविन्यपूर्ण काम देशाचं करण्याची संधी देणारं हे शहर, म्हणून त्या शहरवासियांना माझं नतमस्तक. प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा, ज्यांचं एक ऋण आम्हा भारतीयांवर
अविरत काळासाठी असेल. अशा या इथेनॉल मॅनचं अथक कार्य यापुढे देखील सतत सुरू राहील. देशाला समृद्धतेकडे घेऊन जाईल यात कुठलीच शंका नाही.